डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाला अटक। वरळी पोलिसांकडून रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक केल्याची माहिती। गळफास घेत आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवेंवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार। अहिल्यानगरच्या मोहोज देवढे या गावात तणाव। आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धडाका। फडणवीस शिंदेंच्या उत्तर महाराष्ट्रात प्रचार सभा तर अजित पवारांचा मराठवाड्यात निवडणूक प्रचार। गाफील राहू नका, अन्यथा येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असेल। मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचा इशारा। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची काहींना जळजळ। शिंदेंचा निशाणा तर एखाद्यावर अहंकार द्वेष किती असावा असं म्हणत विरोधक लक्ष। बारामतीत आमच्या उमेदवारांवर दबाव। युगेंद्र पवारांकडून अजित पवारांवर रोख। प्रत्येक उमेदवाराला 20 लाखांची ऑफर दिल्याचाही दावा। आपल्याला पाडण्यासाठी भाजपच्या शेकापला मदत। विधानसभेची आठवण सांगत शहाजी बापूंचा हल्लाबोल। तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत एकनाथ शिंदेंचा एल्गार। अयोध्येत राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी। शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज परिसरात दाखल। संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई। क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न पुढे ढकललं। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं निर्णय घेतल्याची कुटुंबियांची माहिती। न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान। द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। गुवाहाटी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची चांगली सुरुवात। भारताच्या बिनबाद 45 धावा। दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 489 धावा।